नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण टिफिनसाठीची अगदी झटपट अशी रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे टमाट्याची चटणी। टमाट्याची चटणी म्हणा किंवा टमाट्याची भाजी, पण रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि साहित्यही अगदी मोजकं आहे। रेसिपीसाठी लागणारं साहित्य हे आपण रेसिपी करताच बघणार आहोत, तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात मी 1.5 पळी तेल घालून घेणार आहे। आता तेल आवडीप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्त हे करू शकता। तेल छान मस्त तापलं ना की त्यात घालूयात पाव चमचा मोहरी, पाव चमचा त्यात घालूयात जिरं आणि दोन्हीही छान तडतडले की त्यात घालूयात एक 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि इथे आपण घालून घेतोय 2 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा। आणि आता यात थोडंसं मीठ घालूयात जेणेकरून कांदा हा पटकन मऊ पडेल आणि कांदा आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली तरी चालेल, कारण कमी फ्लेम ठेवली तर वेळ जास्त लागू शकतो, म्हणून अगदी मीडियम फ्लेम ठेवा आणि कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घेऊयात। यात आता मी 2 लहान चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेते आणि यात थोडीशी कोथिंबीरचे देठही घातले होते, त्यामुळे याचा रंग हिरवा दिसतोय। आलं लसूण पेस्ट देखील तेलामध्ये छानशी आपण परतवून घेणार आहोत। एक अर्धा मिनिटभर छान ती परतवून घ्यायची आहे आणि त्यात आता आपण पुढचं साहित्य घालून घेणार आहोत। तर आता छान परतून झालेली आहे आलं लसूण पेस्ट आणि यात आपण घालणार आहोत अगदी छोटा चमचा हिंग, पाव चमचा इथे हळद घालून घ्यायची आहे आणि 1 लहान चमचा लाल तिखट घालून घेते। आता तिखट हे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आणि एवढंच साहित्य म्हणजे एवढेच कोरडे मसाले आपण इथे घालतोय आणि ते देखील छानसे परतून घ्यायचे आहेत। आता हे मसाले छान परतले की यात आपण घालणार आहोत 3 मध्यम आकाराचे टमाटे बारीक चिरून घेतलेले, तेही घालून घ्यायचे आहेत आणि आता पुन्हा हे सगळं साहित्य छानसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला हा टमाट्याला एकसारखा छान असा लागला जाईल। आता हे देखील परतून झालेलं आहे आणि यात आता आपण मीठ घालून घेणार आहोत। तर आपण कांद्यात देखील मीठ घातलेलं होतं, त्यामुळे जरा बेतानेच टमाट्यात मीठ घालून घ्यायचं आहे। पुन्हा छानसं परतवून घेऊन आता आपण यावर एक झाकण ठेवून घेणार आहोत। यात पाण्याचा वापर आपल्याला जराही करायचा नाही आहे। यावर झाकण झाकून त्यावर आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून टमाटा हा छान मऊसूत असा शिजला जाईल आणि आपला वेळही वाचेल, कारण कधीकधी टमाटे हे खूप जास्त पिकलेले नसतात, त्यामुळे शिजण्यासाठी वेळ लागतो। तर 8 ते 10 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूयात आणि बघा टमाटा अगदी छान मस्त असा गाळ शिजलेला आहे आणि आपल्याला तसाच तो हवा आहे। यात आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे, फक्त ताटाच्या पाण्यामुळे जे वाफेचं पाणी यात पडलेलं आहे त्यातच टमाट्याची भाजी मस्त अशी शिजून तयार झालेली आहे। आता यात आपण पुढचं साहित्य घालूयात आणि ते म्हणजे थोडीशी पाव चमचा साखर। साखर नक्कीच घाला, त्यामुळे टमाट्याच्या चटणीला खूप छान अशी आंबट गोड चव येते आणि साखरेमुळे सगळ्या मसाल्यांची टेस्टही बॅलन्स होते। आता यात मी शेंगदाण्याचं जाडसर कूट घालून घेते आहे। आपण एक 2 ते 3 चमचे आवडीप्रमाणे यात दाण्याचं कूट घालू शकता आणि दाण्याचं कूट घालून देखील छानसं परतून घ्यायचं आहे। आणि आता मात्र यावर झाकण अजिबात झाकायचं नाही आहे, 1-2 मिनिटभर याला असंच आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे शिजवण्याची गरज नाही, फक्त हलकंसं 2 मिनिटभर याला परतून घेणार आहोत। आणि छानसं परतून झालं की आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि कोथिंबीर नक्कीच घाला, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। तर थोडीशी कोथिंबीर घालून झाली की पुन्हा आपण हलकंसं परतवून घेऊयात आणि कोथिंबीर घातल्यानंतर तर अजिबातच यावर झाकण झाकायचं नाही आहे, नाहीतर मग कोथिंबीरचा रंग हा काळसर होतो। आपण कोथिंबीर घालून छानसं परतलं याला की अगदी 1 मिनिटभर गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि टमाट्याची चटणी ही आपली तयार आहे। अगदी कमी साहित्यात छान झटपट होते, टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे। त्याचप्रमाणे आपण ब्रेकफास्टसाठी ही टमाट्याची चटणी चपाती असा एक बेत करू शकतो। तर मस्त अशी झटपटीत टमाट्याची चटणी तयार आहे, खूप छान लागते आणि अगदीच वेळ नसेल तर टमाट्याच्या चटणीसोबत आपण ब्रेड किंवा पाव खाल्ले तरीही सुरेख लागतात। तर नक्कीच ही टमाट्याची चटणी ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।